नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. जळगाव जामोद प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट. दिनांक 24 जुलै 2026 रोजी नीट आंदोलनाच्या विजयाचा जळगाव जामोदमध्ये जल्लोष. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा विजयोत्सव. जळगाव जामोद. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर सलग 28 दिवस विद्यार्थ्यांनी व तरुणाईने केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या निर्णयानंतर जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फटाके फोडून व घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी हा विजय देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा असल्याचे सांगितले. अन्यायाविरोधात ठामपणे लढल्यास सरकारलाही नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागते, असा संदेश या आंदोलनातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, डॉक्टर स्वातीताई संदीप वाकेकर, अविनाश उमरकर, अंबादास बाठे, राजूभाऊ गुटे, अजय राजपूत अँड भाऊराव भालेराव, अमर पाचपोर, बाबू जमदार, नासिर भाई, देवानंद दामोदर, आझम कुरेशी यांच्यासह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भारतीय संविधानाचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे. देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. जंतर मंतरवर मागच्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी सगळे एकत्र झालेले होते आणि या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं होतं. सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं आणि एक ऐतिहासिक आंदोलन म्हणून निश्चितच भारताच्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. ज्या बर्बरतेने मोदी सरकारने आंदोलकांवर लाठीमार केला, मुलं असतील मुली असतील त्यांच्यावर लाठीचार्ज केला, दिल्ली पोलिसांनी क्रूरतेचा कळस घातला आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक काळं पान हे देखील या आंदोलनाच्या निमित्ताने निश्चित नोंदलं जाईल. मोदी सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. किती आंदोलनं करा ते दुर्लक्ष करतात, हा इतिहास आहे. पण मुलांनी ठरवलं होतं, देशाचा युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी ठरवलं की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बाजूला सरकायचं नाही. आणि आज शेवटी त्या विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्यांना द्यावा लागला, घ्यावा लागला आणि अशा पद्धतीनं आज प्रचंड मोठा विजय झाला आहे. आणि त्यामुळे आज काँग्रेस असेल, वंचित आघाडी आणि आमचे मित्रपक्ष असतील, आम्ही मिळून आज त्याचा विजयोत्सव साजरा करतोय. मोदी सरकार झुकलं आणि अशा पद्धतीनं जर आपण सगळे एकत्र झालो, भारताचा युवा वर्गापासून सर्वसामान्यांची जी ताकद आहे ती जर एकत्र झाली तर निश्चितपणे यांना झुकावं लागणार हे आज आपल्याला सगळ्यांना समजलंय. आणि तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे इथले सगळे स्थानिक नेते असतील, आमचे वेगवेगळे आमचे सहकारी मित्रपक्ष असतील, आम्ही सगळे मिळून आज हा विजयोत्सव इथं साजरा करत आहे.